गुड इव्हिनिंग सर्वांना। आज ह्या क्षणाला मी इथं आहोत। एवढा अंधार पडलेला आहे पण सगळीकडे झगमगाट दिसतोय। त्याचं कारण समजलंच असेल सर्वांना। आज मी लोणावळ्याला एका लग्नाला आलेली आहे। इतकं सुंदर लग्न आणि इतकं छान लोकेशन, बापरे बापरे, खूप मला आवडलं। आणि त्यानिमित्ताने मला असं वाटलं तुम्हाला पण हे दाखवावं, म्हणून मी हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करते। सगळ्यांनी बघा, एन्जॉय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं आहे कसं नाही, तुम्ही पण एन्जॉय केलं का आणि सर्वांना आवडलं का। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या लग्नाची एक विशेषता मी सांगते। नवरीला मुलींना तर नटायला आवडतंच आणि मुलींनी ते नटलंच पाहिजे, पण त्याच्याबरोबर मी ते दाखवते हे लग्न विशेष का आहे आणि मी ते का दाखवते ते सांगते। इथे एक प्रत्येक खुर्ची बघा, खुर्चीचा सुद्धा एक वेगळ्या प्रकारे मेकअप केलेला आहे। या अशा पद्धतीने लेस केलेली आहे। ब्लॉग चालू आहे, असू दे, आपण मॅचिंग तर हे बघा, आता ही म्हणते आपण मॅचिंग आहे। तिला हे लक्षात नाहीये की मी आवाज हा ब्लॉक करणार नाहीये, कंटिन्यू असं चालू राहणार आहे। तर हे पहिलं हां, आता हे आम्ही दोघी जण मॅचिंग झालं छानपैकी। बरं, दुसरे हे खुर्चीपर्यंत आलं होतं आपलं, हे खुर्ची आणि याला मागून इतकं सुंदर फुल बांधलेलं आहे। किती ऍक्टिव्ह आणि किती सुंदर वाटतंय, मला फार आवडलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ असा होतो की पैसा असलं की सगळं होतं, बरोबर आहे ना। म्हणजेच आई आहे ना, बस की आई, पैसा असलं की सगळं होतं हे मला सांगायचंय। खूप छान मला वाटलं। म्हणजे मी तर लग्नाला आली, मला असं काही म्हणायचं नाहीये वेगळं, पण मला हे दाखवायचं आहे की खरंच म्हणजे यांनी यांच्या मुलीच्या लग्नासाठी किती सारा खर्च केला असेल, किती तिला काय ये इकडे, तुझं काय म्हणणं आहे, तुझं एकदा क्लिअर करू दे। योगिता मध्ये येते, तिचं पण आपण ऐकू द्या। काय योगिता, तुझं म्हणणं काय? फोन हवाय? काय झालेलं आहे, माझ्या फोनची बॅटरी लो झालेली आहे, मग मी विसू जाधव यांचा फोन यूज करते, मग आता काय करणार, हिचं मध्येच आपलं काहीतरी नाही, फोन पाहिजे मला, फोटो काढायचे। बरं ठीक आहे, माझा एवढा ब्लॉग पूर्ण होऊ दे, मग तुला लगेच देते, कारण त्यांच्या ताब्यातून मी जस्ट घेतलेलं आहे। अजून 2 मिनिटं, 4च मिनिटाचा ब्लॉग करणार आहे फक्त। 4 मिनिटं हां, तर पुढं आता हे झालं। आता दुसरी गोष्ट अशी की या लग्नामध्ये खुर्च्यांचं दाखवलं मग तुम्हाला,